विष्णू सहस्रनाम चिंतनमाला। आतापर्यंत आपण 63 श्लोक आणि त्या 63 श्लोकातल्या प्रत्येक नामांचा अर्थ बघितला। आता बघूया श्लोक 64। पण आधी श्लोक वाचते, मग एकेका नामाचं विवेचन करूया। धर्मगुप्त धर्मगृद्धर्मी सदसक्षरमक्षरम अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः। 475 नाम आपण बघणार आहे धर्मगुप्त। आणि या श्लोकातलं पहिलं नाम इथे धर्मगुप्त दिलेलं आहे। धर्मगुप्त धर्म म्हटलंय, इथे त्याचा संधी सोडवत असताना धर्मगुप्त असं केला जातो, म्हणून धर्मगुप्त हे 475 नाम बघूया आता। ओम धर्मगुप्ते नमः। धर्मं गोपयती इति धर्मगुप्त धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे इति भगवत वचनात। आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की धर्माचं जे गोपन करतात, धर्मं गोपयती इति, धर्माचं जे रक्षण करतात, गोपन करतात, म्हणून त्यांचं एक नाम धर्मगुप्त आहे। भगवंताने गीतेमध्ये म्हटलंच आहे की धर्मरक्षणाकरता, धर्मसंस्थापने करता, धर्म विस्कळीत झाला असेल तर त्याची प्रतिष्ठापना करण्याकरता, सुप्रतिष्ठित करण्याकरता संभवामी युगे युगे, मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो। जेव्हा जेव्हा संसारात धर्माचा ऱ्हास आणि पापाची वृद्धी होते तेव्हा तेव्हा सर्व शक्तिमान भगवान श्रीहरी अवतार धारण करतात। ईशानः सर्व विद्यानाम ईश्वरः सर्वभूतानाम, म्हणजे भगवान धर्मस्वरूप आणि धर्माची मर्यादा स्थिर करतात आणि धर्माला प्रतिष्ठितही करतात। असा हा सर्व विद्यांचा ईश्वर, सर्व भूतमात्रांचा ईश्वर, तो त्याला धर्मगुप्त म्हटलेला आहे। ज्या गुणधर्मामुळे एखादा पदार्थ नामारूपास येतो, जसं गुळाची गोडी ही त्या गुळाचा धर्म आहे, त्यामुळे गुळ हे नाम त्या पदार्थाला आणि रूप मिळालेलं आहे। बेलीच्या आकारात आहे, खड्यांच्या रूपात आहे, असं जो आहे त्याला त्या रूप मिळालं आहे। प्रत्येक पदार्थाचा धर्म त्याचा जीवन हेतुभूत होऊन त्याला धारण करीत असतो, म्हणून तो त्याचा धर्म म्हणायचा। जसं साखरेचा गुळाचा धर्म गोड आहे, चिंचेचा धर्म आंबट, कारल्याचा कडू, पाण्याचा धर्म आहे वाहणे, वायूचा सुद्धा धर्म आहे वाहणे। या सर्व धर्माचं रक्षण प्रत्येक आत्मरूपाने परमात्मा करीत आहे, म्हणून तो धर्मगुप्त होय। त्यांच्याही धर्माचं रक्षण करणारा, त्यांच्या स्वभावाचं रक्षण करणारा। मग व्यक्तिधर्म तसा समाजधर्मही असतोच। हा समाजधर्म म्हणजे व्यक्तींची पारस्परिक व्यवस्था होय। समाज जेव्हा असतो तेव्हा त्यामध्ये व्यक्तीची पारस्परिक व्यवस्था लावली जाते, जिच्या योगे व्यक्ती आणि समाज दोन्हीही यथाकाल कृतार्थ होतात। या पद्धतीने जर वागलं, धर्मानुसार वागलं, आपापल्या व्यक्तीने आपल्या धर्मानुसार, समाजाने आपल्या धर्मानुसार, आणि परस्परांचं हित बघत, परस्परांचं भलं करत, एकमेकांना देत घेत जेव्हा तो एखादी कार्य करत जातो तेव्हा ते वाढतं आणि तेव्हा त्याच्यामधल्याही आचार विचार आहारामध्ये सगळ्या प्रकारची सुधारणा होत जाते आणि मग व्यक्ती आणि समाज दोन्ही यथाकाल कृतार्थ होतात। या सामाजिक व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणायचे। या धर्माचा रक्षक म्हणून परमात्मा धर्मगुप्त म्हणावयाचा। परंतु व्यक्ती आणि समाज ही स्वतंत्र नाहीत, ती विश्वरचनेचीच अंगभूत आहेत। ते जे विश्व त्याची ही एक व्यवस्था आहे, धर्म आहे, त्या धर्माचे तो परमात्मा रक्षण करीत आहे आणि म्हणून हे सगळं विश्व चाललंय। विश्व चाललं म्हणजेच त्याला नियंत्रित करणं, नियोजन करणं, त्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते सगळं परमात्म्याचीच निर्मिती जणू काही आहे। विज्ञानाच्या युगाप्रमाणे मनुष्याने अनेक गोष्टी निर्मिलेल्या आहेत, पण मूळ जे आहे ते सगळं भगवत निर्मितच आहेत। नंतर मनुष्याने त्यामध्ये अधिक भर घालून विज्ञान रूपाने ते सगळं वाढवलेलं आहे, पण मूळ सगळं परमेश्वरच आहे। म्हणून तो परमात्मा काय आहे? धर्मगुप्त, धर्माचं रक्षण करणारा, त्या धर्माचंही या अर्थाने व्यक्ती असो वस्तू असो त्यांच्या धर्माचं रक्षण करणारा। यालाच आणि विश्व हे जे चाललेलं आहे म्हणून समाज टिकला आहे, समाज टिकला आहे, नांदतो आहे, आणि म्हणून तो परमात्मा धर्मगुप्त म्हटला। आणि यालाच अनुलक्षण म्हटलंय की यथा तथ्यतोर्थान विदधात शाश्वतीभ्य समाभ्य। त्या परमात्म्याने हे सारं विश्व
अनादी कालापासून यथावत धारण केलाय, टिकवून धरलाय. गीतेतही आपण 11व्या अध्यायात बघितलं की त्वमव्यय शाश्वत धर्म गोप्ता. भगवंताला म्हटलंय की तूच कसा आहे, अव्यय आहे, म्हणजे कधीही नष्ट न होणारा, व्यय न होणारा, शाश्वत आहे आणि धर्मगोप्ताही आहे, म्हणजे धर्माचं रक्षण करणाराही तूच आहे, असं अर्जुन भगवंताची स्तुती करताना म्हणतंय. आपणच या जगाचे आधार आहात. परमात्मा हा धर्मगुप्त म्हणजेच धर्माचं गोपन करणारा, म्हणून त्याचं एक नाम धर्मगुप्त होय. श्लोक 64 बघतोय. 476 नाम. धर्मकृत. ओम धर्मकृते नमः. धर्माधर्मविहीनोपि धर्ममर्यादा स्थापनार्थम धर्ममेव करोति इति धर्मकृत. परमात्मा धर्म अधर्मरहित असूनही, परमात्माला कुठला असा धर्म किंवा अधर्म नाही आहे, म्हणून म्हटलंय परमात्मा धर्म अधर्मरहित असूनही धर्मसंस्थापनार्थ तो धर्म आचरतो. आधीचं नाम धर्मगुप्त बघितलं आपण, म्हणजे तो धर्माचं रक्षण करतो. आणि इथे धर्मकृत म्हणजे परमचैतन्य स्वरूप ते सर्व धर्म व अधर्म यांच्या पलीकडे राहूनच सर्व ज्ञान तो प्रकाशित करतो. तरी नारायण रूपाने तेच स्वतःच्या वर्तनाने धर्माचा योग्य आणि सत्य अर्थ उलगडून दाखवतो, आणि म्हणून त्याला धर्मप्रवर्तक म्हटलेलं आहे. आपल्या भोवती असलेल्या परिस्थितीचे नित्य परिवर्तनशील क्रीडा स्वरूप पाहूनही त्यामध्येच राहून धर्मशील कसे राहावे हे मानवांना स्वतःच्या वर्तनाने दाखवून देण्याकरता भगवंतांनी अवतार धारण केलेले आहेत. आणि म्हणून परमात्मा काय धर्मकृत, स्वतः करून दाखवतो. धर्माचं रक्षण कसं करायचं ते करून दाखवतो, कृतीने करून दाखवतो, म्हणून धर्मकृत म्हटलंय. कारण तो धर्म आचरतो, कृती करतो, धर्म अधर्म रहित असूनही. जसं भारतीय जनतेचा धर्म काय आहे, भारतीयता. या भारतीयतेच्या संगोपनासाठी आणि विकासासाठी डॉक्टर आंबेडकरांच्या आणि त्यांच्याबरोबर काही सदस्यांनी संविधान निर्मिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्त्वपूर्ण त्यात योगदान होतं. या संविधानाचे, या धर्मसंहितेचे परिपालन जनतेची मग संसद करीत असते. त्याचं परिपालन करायलाच हवं जनतेने. भारतीय परमोच्च न्यायासन आणि संसद संविधानाचे परिपालन करण्याची व्यवस्था करते. म्हणजेच ही जी त्रयी आहे ही सुसंस्कृत आणि विकसित राष्ट्रांनाच असते असं नाही. तर एखादा वन्य जाती घेतली तर तिच्यामध्ये धर्मी आहे, धर्मकृत पण आहे आणि धर्मगुप्त यासारखी त्रयी पण आढळून येते. सारांश, जिथं जीवन आहे तिथे आदर्श आहेच, आणि जिथे न्याय आणि दंड ही व्यवस्था ही आहेच. मग ती तशी ती या विश्वाची कशी नसेल, जर त्याची आहे सगळ्याची, तर मग या विश्वाची का नसेल. विश्व हे धर्मी आहे, म्हणजे सर्व धर्मांचा आधार आहे. धर्मीचा अर्थ आहे सर्व धर्मांचा आधार. पुढचं नाव येणार आहे आपल्याला हे. आणि त्याचा एक आदर्श आहे, धर्म आहे, त्यानुसार त्याची धर्मसंहिता आहे. आणि मग त्याप्रमाणे धर्मकृत, धर्म करायला सांगतो, शिकवतो. आणि धर्मशासनही आहे. धर्मगुप्त म्हणजेच ते रक्षणही कसं करायचं यासाठी सुद्धा धर्मशासन आहे, त्याचे काही नियम आहेत. आणि मग त्यानुसार जे शास्त्रानुसार सांगितले विधिविधान किंवा शास्त्रविध कर्म त्यानुसार जर केले, म्हणजेच धर्मानुसार आचरण केले असं होऊ शकतं. जे जितके मर्यादित तितकं त्याचं स्वरूप स्थूल, जे जितके व्यापक तितके त्याचं स्वरूप कसं असतं, सूक्ष्म. व्यापक असेल तर त्याचं स्वरूप सूक्ष्म राहणार आहे. हे विश्व कसं आहे, अतिव्यापक आहे, आणि म्हणून त्याचं स्वरूप आहे अव्यक्त. त्याचा धर्म, त्याची धर्मसंहिता आणि त्याचं धर्मशासन कसं आहे, अव्यक्त आहे, कळत नाही पण आहे. ते सगळं आपोआप चालू असतं. सत्य हा त्याचा धर्म आहे, आणि सत्यच त्याचे संविधान आहे, आणि सत्यच त्याचा गोप्ता आहे. या परमसत्याला धरूनच सर्व संविधाने रचली आहेत, आणि म्हणून परमात्मा धर्मकृत म्हणावयाचा. श्लोक 64. 477 नाम बघतो आपण. धर्मी. ओम धर्मिणे नमः. सर्व धर्मांचा आधार तो धर्मी. आचार्य भाष्य करताना म्हणतात धर्मान धारयती इति धर्मी. धर्मी म्हणजे धर्मवान. जिथे जिथे धर्म आढळून येतो तिथे तिथे धर्मी हा असलाच पाहिजे. सर्व धर्मांचा अधिष्ठान तोच आहे. ज्याप्रमाणे तरंग समुद्राच्या आधाराने असतात, पट किंवा तंतू
कापसाच्या आधाराने असतात किंवा अलंकार सोन्याच्या आधाराने असतात, त्याचप्रमाणे सत्यस्वरूप भगवान श्री नारायण हेच या सर्व ब्रह्मांडाचे अधिष्ठान आहे, आधार आहे, सिंहासन आहे. जसं राज्यशासन कोसळले तर त्याची कायद्याची पुस्तके केवळ काय होतील, कोरी पानेच होऊन जातील. तसं भगवंताचा आधार नसेल तर सर्व धर्म व्यर्थ होऊन जाईल. आणि म्हणून धर्मी कसा म्हटलंय, सर्व मूल आहे, सर्वाचा आधार आहे, अधिष्ठान आहे. जसं पांढरी किंवा केशरी वर्ण असलेली सुगंधी गोड म्हणून जिला आपण म्हणतो ती बर्फी पांढरी असते, कधी कधी केशरी रंगाची पण असते, सुगंध पण असतो, कधी कधी विलायचीचा असो, आणखीन काही इसेन्स टाकलेलं असेल, गोड असतं, शिवाय साखर असते ना, म्हणून तिला त्याच्यात गोड पण असतो. अशी ही बर्फी आकृती आणि वर्ण दोन्ही मिळून तिचं रूप दिसतं. तिची आकृती कशी आहे आणि रंग कसा आहे यावरून तिचं रूप कळतं. या रूपाला आपण बर्फी म्हणतो. त्याला एक नाव दिलेलं आहे. लाडवाचा आकार असेल तर लाडू म्हणतो. जे काय असेल अशा प्रकारे त्यामध्ये जे जे काही असेल आणि त्या आकारानुसार त्याचं रूप कळतं. त्याची किंमत केली जाते कधी कधी. आता बर्फीची म्हणा, लाडवाची म्हणा, आणखीन कुठल्या पदार्थांची म्हणा, त्याची किंमत केली जाते की 400 रुपये किलो आहे, ही 500 रुपये किलो आहे. अंजीर बर्फी वगैरे असेल तर आणखी महाग, असं हे सगळं असतं. पण हे सगळं होतं ते कसं, त्या खव्याचे, त्या मूलद्रव्याचे. म्हणजे मूळ काय असतो, त्यामध्ये खवा असतो, कधी नारळ पण असतं किंवा गाजर असतं, कधी रवा बेसन असतं. मूळ जे आहे ते आणि साखर यापैकी काही नसेल तर बर्फी बनल्या जाणार नाही. म्हणजे बर्फी बनवण्यासाठी मूल पदार्थ जर नसेल तर ते नाम, ते रूप कोणाचा आश्रय करेल. म्हणजे म्हणता येणार नाही मग हे की ही बर्फी आहे म्हणून. म्हणजेच त्यासाठी काही वस्तू लागेल, तेव्हाच नाम, रूप, गुण म्हणजे गोडी, गुणाचा अर्थ आहे गोडी, या अर्थाने ती कळेल. तसं धर्मी हा सर्व मूल आहे. जनता नसेल तर तिचा आदर्श कुठून असणार आहे. तदनुसार संविधान कुठले आणि शासन तरी कुठले आणि कुणाचं करणार. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल म्हटलं जातं. म्हणजे प्रजास जर नसेल तर काहीही असणार नाही. अर्थात सत असेल तर सत्ता असणार आणि हा सतच काय आहे, धर्मी होय. जगद्रूप हा परिणाम, हा विवर्त दिसतोय जग, कारण तदाधारभूत सद्वस्तू तो परमात्मा काय विद्यमान आहे. त्यात रज्जू नसेल तर सर्पाचा भासही होणार नाही. या विश्वाचं अधिष्ठान तो परमात्माच होय आणि म्हणून तो काय आहे, धर्मी होय. तो आहे म्हणून प्रजा आहे, तो आहे म्हणून मनुष्य लोक आहे, तो आहे म्हणून ही प्रजा, जनता दिसते आहे. अशा अर्थाने हाही अर्थ त्यामध्ये अभिप्रेत आहे की म्हणून परमात्माच आधी त्या सगळ्यांचं मूळ आहे आणि म्हणून तो काय आहे, धर्मी म्हटलेला आहे. 64व्या श्लोकातील पहिला चरण कोणता होता, धर्मगुप्त, धर्मकृत आणि धर्मी. या पदत्रयींनी जीवनाचा एक संपूर्ण विचार व्यक्त केलेला आहे. मग तुम्ही तो वैयक्तिक, सामाजिक, वैश्विक कोणत्याही भूमिकेवर पहा आणि पडताळा. म्हणजे आधी धर्मी असतोच एखादा, धर्मी शेवटी नाव सांगितलं आहे. म्हणजे धर्माचा अधिष्ठान, आधार असणारा कोणीतरी मूळ आहे आणि तो मग हे सगळं पुढे चालवतो आणि तोच या धर्माचं म्हणजे प्रत्येकाच्या धर्माचं रक्षणही करतो. धर्मकृत म्हणजे जे करत असताना, कार्य करत असताना ते काही धर्माचं कार्यही करतो आणि पुन्हा त्या धर्माचं रक्षणही करतो. अशाही अर्थाने धर्मी, धर्मकृत आणि धर्मगुप्त असाही उलटा क्रम लावला तरी त्या पद्धतीने त्याचा अर्थ आपल्याला तरच कळू शकतो. म्हणजेच तो वैयक्तिक म्हणजे व्यक्तीच्या बाबतीत असो, सामाजिक असो, परस्परांशी संबंध आपला असतो त्यानुसार असो, किंवा वैश्विक कोणत्याही भूमिकेवर पहा, त्याचा आपल्याला पडताळा आल्याशिवाय राहणार नाही. तोच धर्मी होय. धर्मगुप्त पण, धर्मकृत पण आणि धर्मी पण. श्लोक 64, 478 नाम बघतो आपण. सत. ओम सते नमः. अवितथम परम ब्रह्म सत सदैव सौम्येदम. छांदोग्य उपनिषदात सुद्धा वर्णन आलेलं आहे. इति श्रुते हे असं म्हटलंय. अवितथम परम ब्रह्म म्हणजे सत्य स्वरूप परब्रह्मस काय आहे, सत आहे. सत वस्तूचा कधीही अभाव नसतो, कारण त्यानेच सर्व जग, दिसणाऱ्या वस्तू हे सगळं सतनीच व्यापलेलं आहे आणि म्हणून ते कसं आहे, अविनाशी तत्व आहे. शिवाय ते मूल आहे, कारण ते मूल आहे.
मूळ त्याचं जे आहे ते आहे, त्याचंच कार्य काय आहे, त्यांनी बनवलेलं जे कार्य आहे ते विश्व आहे. ते विश्व मात्र असत आहे. कारण आणि कार्य याचा विचार केला म्हणजे मग हे सगळं कोडं उलगडतं. ब्रह्म हेच कारण होय आणि तेच एकमात्र सत होय. कारण ते सदैव मूल म्हटलं पाहिजे आणि म्हणून ते एकमेव सत असं म्हटलं जातं. कार्य म्हणजे हे विश्व हे काही झाली तरी काय आहे, मागाहून उत्पन्न होऊन आणि पुन्हा किंचित काल दृग्गोचर होऊन परत त्या कारणामध्ये विलीन होणारं असं असतं. म्हणजेच ब्रह्मामध्ये पुन्हा लीन होणं अशा अर्थाने. आणि म्हणून ते असतही म्हणायचे. म्हणजे सत नाही विश्व तर असत आणि ब्रह्म मात्र एकमात्र सत होय. तेच विश्वाचं अधिष्ठान आहे, आधार आहे, अपरिवर्तनशील आहे. तेच म्हणून सत या पदवीस पात्र आहे. आपण याच याच्यामध्ये पुढील 479 नाम बघू. असत, कारण श्लोकातही धर्मगुप्त धर्मगुप्त धर्मी आणि सदसत क्षरम अक्षरम असं म्हटलेलं आहे. सद आणि असत दोन्ही एकत्र करून सदसत म्हटलं आहे, पण नामं घेताना वेगवेगळी सांगितली आहे. म्हणून आपण इथेच असत पण बघू. आधी सत बघितलं तर असत बघूया. 479 नाम. असत. ओम असते नमः. अपरम ब्रह्म असत. स्थूल जगत स्वरूप. विकार केवळ नाममात्र आणि वाणीचा विलास आहे. असत म्हणजे इथे बद्ध मर्यादित म्हटलेला आहे, जो वर्तमानामध्ये मर्यादित झाल्याप्रमाणे भासत आहे आणि त्यामुळेच सर्व विश्वातील वैचित्र्यामध्ये बद्ध झाल्याप्रमाणेही भासत आहे ते असत. ज्याला प्रत्यक्ष अस्तित्व नसतं परंतु जे आहे असं भासते त्याला भ्रम असं म्हणतात आणि त्यालाच असत असंही म्हटलं जातं. वेदांत परिभाषेप्रमाणे परमतत्व हे सदैव विनिर्मुक्त आणि अनंत आहे व जे सर्व व्यक्त सृष्टी आणि प्राणीमात्रांमध्ये अंतर्भूत असतं ते अपरमतत्व मर्यादित आणि नाशिवंत असतं. श्रीनारायण म्हणजे श्री विष्णू आपल्या अपर अवस्थेमध्ये या सृष्टीरूपाने व्यक्त होतात. त्यालाच आपण जग म्हणून ओळखतो. परा आणि अपरा प्रकृती जे म्हणतात त्या पद्धतीने 7व्या अध्यायात आपण गीतेमध्ये बघितले परा प्रकृती म्हणजे काय आणि अपरा प्रकृती म्हणजे काय. त्याप्रमाणेच श्री विष्णू आपल्या अपर अवस्थेमध्ये सृष्टीरूपाने व्यक्त होतो. त्यालाच आपण जग म्हणून ओळखतो. म्हणून भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला आणखी स्पष्ट करतात की अमृतांचैव मृत्यूश्च सदसच्चा हमर्जुन. मीच काय आहे, अमृत आहे आणि मीच मृत्यूही आहे. मीच सत आहे आणि असतही मीच आहे. उपनिषदात म्हटल्याप्रमाणे असदेव इदम अग्र आसीत ततो वै सद अजायत. म्हणजे आरंभी हे सगळं असत होतं आणि त्यातून पुढे मग ते सत झाले असं उपनिषदात म्हटलंय. तर दुसऱ्या ठिकाणी काय म्हटलंय, याच्या विरुद्ध म्हटलंय. कथम असतः सज्जायत. अहो ज्याला अस्तित्वच मुळे नाही त्यापासून हे जग कसं काय निर्माण होणार. म्हणजे संख्येपासून असंख्य सृष्टी होईल पण शून्यापासून कशी होणार. पहिले विधान व्यावहारिक आहे आणि दुसरं कसं आहे तात्विक आहे. हे दृश्यमान व्यक्त जगत अव्यक्तातून आलेलं आहे. जो अव्यक्त आहे त्याच्यामधून हे विश्व निर्माण झालं म्हणजे हे दृश्य व्यक्त जगत निर्माण झालेलं आहे. हा पहिल्या वचनाचा आशय झालाय. कोणता तर असत एव इदम अग्र आसीत ततो वै सद अजायत. पहिल्यांदा असत आहे आणि मग त्यातून सद निर्माण झाले. हा पहिल्या वचनाचा आशय सांगितला इत्यादी. आणि दुसरं वचन त्याचा निषेध करीत आहे. कथम असतः सज्जायत म्हणजे असत कसं काय सत होईल. त्याला तर अस्तित्वच नाही मुळे असतला. मग इथे नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना, तर ते म्हणतात की ते जे अव्यक्त तेच सत्य आहे. म्हणजेच त्रिकाला बाधित आहे आणि त्या त्रिकाला बाधित सतपासूनच मग हे असत म्हणजे त्रिकाला बाधित सत नसलेलं कार्यरूप स्थूल जगत निर्माण झालेलं आहे. सद आणि असत हे दोन्ही गुंतागुंतीच आहे.
कळायला कशी नाही. तत्वदर्शी ते हे जे सदासत जाणतात, हे सगळं जाणतात. ना सतो विद्यते भाव ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. म्हणजेच नासतो विद्यते भाव म्हणजे असत वस्तूला अस्तित्व नाही, आणि न अभाव विद्यते सत म्हणजे सत वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने उभयोः अपि दोन्हींचंही जे तत्व आहे, सत्य स्वरूप आहे, ते तत्वज्ञानी तत्वदर्शिभिः दृष्टः. तत्वज्ञानी हे सगळे पुरुष हे सगळं बघू शकतात, त्यांना हे जाणतात, हे तत्व त्यांना माहिती आहे. असत कसं आहे, नित्य परिवर्तन आहे, आणि सत म्हणजे सज्ज असतं, ते कधीही बदलत नाही, आणि शिवाय नष्ट होणारं पण असतं. भागवतातही श्रीमद भागवतातही म्हटलेलं आहे की अहमेवा समेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परम पश्चादहम यदेतच्च योव शिष्येत सोऽस्म्यहम सह अस्मि अहम. सोऽस्म्यहम म्हणजे सह अस्मि अहम. भगवानच म्हणतात की सृष्टीच्या आरंभी मीच केवळ होतो. अहम एव समेवाग्रे न अन्यत् यत् सदसत्परम म्हणजे सत्य पण मीच आहे आणि असत्यही मीच आहे. माझ्याशिवाय अन्य काहीही नव्हतं. सृष्टीचा अंत झाल्यावर मीच केवळ उरतो. ही जी चर आणि अचर सृष्टी स्वरूप आहे हेही मीच आहे, आणि ह्या सृष्टीत जे काही दिव्य रूप स्थिती आहे तेही मीच आहे. प्रलयानंतरही जे काही शिल्लक असतं तेही मीच असतो, आणि म्हणून भगवान श्री विष्णूला सत असत असं दोन्हीही संज्ञा दिलेली आहे. सतही तोच आहे आणि असतही तोच आहे. श्लोक 64 480 नाम बघता आपण. क्षरम ओम क्षराय नमः. सर्वाणि भूतानि क्षरम क्षरः सर्वाणि भूतानि. क्षरचा अर्थ आहे नाश पावते, क्षीयते जीर्ण होते. ते क्षीयतेचा अर्थ आहे जीर्ण होतं. ते शरीर कसं आहे, क्षर आहे म्हणजे नाश पावतं, आणि निर्विकारी आत्मा आहे तोच सर्व वस्तूंच्या भूतमात्रांच्या संबंधाने परिवर्तित विकारी झालेला आपल्याला दिसतो. प्रत्यक्ष आत्मा कसा आहे, निर्लेप आहे, अविकारी आहे, अपरिवर्तनीय, त्याच्यामध्ये कुठेही परिवर्तन होत नाही. तरीही तो भूतमात्राच्या संबंधाने आल्यामुळे परिवर्तित विकारी झालेला दिसतो. परिवर्तनामध्ये तो कसा आहे, सर्व परिवर्तनांमध्ये तो मात्र अपरिवर्तनीय आहे. त्याच्याच आधाराने हे परिवर्तन सृष्टीतील उत्पन्न वस्तुजात आणि प्राणीमात्रांचं होतं. म्हणून या अविकारी अनंत सत्याला येथे काय म्हटलंय, क्षर म्हटलंय. जरी अर्थ आहे त्याचा नाश पावणे, तरी याला क्षर म्हटलं गेलं आहे. जसे सतत रूप बदलणाऱ्या आणि नाहीशा होणाऱ्या लाटा असतात, तरंग, म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय असतं, स्थिर असा सागरच असतो. इथे सत किंवा क्षर ज्याला म्हटलंय त्यालाच गीतेमध्ये अधिभूत म्हटलेलं आहे. भूत म्हणजे झालेले, अर्थात व्यक्त झालेले काय, तर हे विश्व म्हणजे स्थूल जगत. कार्यकारण या शब्दप्रयोगामध्ये जसं कार्य आधी आणि मग कारण येतं, म्हणजे स्थूल जगत आधी नजरेत भरतं आणि मग मनुष्य स्थूलाकडून सूक्ष्माचं ग्रहण करतो. ही जी स्वाभाविक ज्ञान प्रक्रिया आहे त्याला सदसत किंवा क्षराक्षर ही परिभाषा आलेली आहे. गीतेमध्ये वस्तू जातात असलेला नश्वर भाव जो आहे त्याला अधिभूत म्हटलं आहे. अधिभूत म्हणजे भूतत्व, भूतभाव. भूत म्हणजे झालेले, अर्थात व्यक्त झालेले व्यक्तिभूत, आणि व्यक्तिमात्राला अधिष्ठून राहते ते अधिभूत म्हटलं आहे. जसं दृष्टांताच्या संबंधात जर बघितलं तर यंत्र आणि यंत्राला चालवणारी शक्ती ह्या जो संबंध असतो तोच संबंध इथे आहे. कसा, तर यंत्र हे क्षर आहे कारण त्याला झीज आणि नाश आहे, पण त्यातील जी शक्ती आहे ती अक्षर आहे, अविनाशी आहे असं म्हटलं जातं. समष्टीमधील काय किंवा वेष्टीतील काय, जेवढा उपाधीचा भाग किंवा अष्टधा प्रकृतीमधील 8 तत्वांचा अंश तेवढा विनाशी आहे किंवा नश्वर आहे, नाश होणार आहे. क्षणोक्षणी ती क्षीण होत आहे.
या क्षराभावातील जी परा म्हणजे जीव प्रकृती आहे, म्हणजेच चैतन्यरूपी जीवभाव जो आहे तो मात्र अक्षर आहे. प्रकृती म्हणजेच अष्टधा प्रकृती जिला म्हटलंय, तिथे इथे जी पराप्रकृती आहे ती जीवरूप आहे, चैतन्य रूप आहे, ती मात्र अक्षर आहे. बाकी 8 तत्वांचा मिळून जो बनलेला अंश आहे तो सगळा विनाशी आहे. त्याचा विकास होत होत कूटस्थ प्रत्यगात्म स्वरूपापर्यंत त्याची अभिव्यक्ती होत जाते. पण मूळ निर्विकारी आत्मा तोच सर्व वस्तूंच्या भूतमात्रांच्या संबंधाने परिवर्तित विकारी झालेला दिसतो आणि म्हणून त्याला क्षर म्हटलाय. तोच पुढे अक्षरही म्हटलाय. ते नाम पुढे बघूया. श्लोक 64 481 नाम बघतो आपण. अक्षरम. ओम अक्षराय नमः. कूटस्थः अक्षरम उच्यते. म्हणजेच अपरिवर्तनीय जे आहे, अविकारी आहे आणि गुप्त ठिकाणी जे आहे त्याला अक्षर असं म्हटलं जातं. अक्षरचा अर्थ आहे अविनाशी. सृष्टीच्या क्रीडेमध्ये चालणारं जे परिवर्तन आहे हे ज्याच्या आधाराने चालू शकते असं हे अपरिवर्तनीय अविकारी मूलतत्व आणि तेच काय आहे अक्षरतत्व होय. तेच श्री नारायण श्री विष्णू यांना म्हटलेलं आहे. सर्व कार्ये वस्तू पदार्थे जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते या षड्भावांनी ग्रासलेली आहेत. या सगळ्याचा या षड्भावांचा अर्थ आपण आधी बरेचदा ऐकलाय. जायते म्हणजे जन्म होणे, अस्ति असणे, वर्धते म्हणजे वाढणे, विपरिणमते म्हणजे परिणाम होत जाणे, हळूहळू बदलत जाणे, अपक्षीयते क्षीण क्षीण होत जाणे आणि शेवटी म्रियते म्हणजे मृत्यू या अर्थाने नाश पावणे. हे सगळे जे षडभाव आहे हे सगळ्या कार्यात वस्तूंमध्ये पदार्थांमध्ये आहेच. ही सगळे त्यांनीच ग्रासलेली आहेत आणि म्हणून ते कसे आहेत सगळे क्षर आहे म्हणजेच नाशिवंत म्हणायची. आणि जे तसं नाही तद्विलक्षण आहे त्यापेक्षा वेगळं आहे ते अक्षर होय, कारणरूप होय किंवा कूटस्थ होय असं म्हटलंय. कूटस्थ अक्षरम उच्यते. ब्रह्म परब्रह्म हे जगत कार्याचं कारण आहे, जगाच्या कार्याचं ते कारण आहे आणि म्हणून त्याला अक्षर म्हटलंय गीतेमध्ये. तर ब्रह्माला काय म्हटलंय अक्षर. ब्रह्माला अक्षर म्हणण्याऐवजी अक्षरालाच ब्रह्म म्हटलंय. दोन्ही प्रकारे ब्रह्माला अक्षर किंवा अक्षरालाच ब्रह्म असंही म्हटलंय. 8व्या अध्यायात जे म्हटलंय ते अक्षरम ब्रह्म परमम. अक्षर हेच परमब्रह्म होय. वेदालाही ब्रह्म संज्ञा आहे कारण तो कसा आहे ब्रह्म प्रतिपादक आहे. या वेदाचे विश्लेषण केले तर काय दिसून येतं. वेद म्हणजे वाणी, तिचा प्रतिनिधी म्हणजे वाक्य जे बनले असते कशाने तर शब्दांचे आणि ते शब्द बनले असतात कशाने तर अक्षरांनी म्हणजे ते शब्द बनले आहे अक्षरांचे असे. आणि ही सगळी जी मूल अक्षर आहेत तेवढी अक्षरं म्हणजेच अविनाशी आहेत. जी मुळाक्षर आहेत ती सगळी क्षरं म्हणजे नाश पावणारी नाही तर अक्षर होय, अविनाशी होय अशा अर्थाने. पण त्यांच्यापासून बनलेले शब्द आणि त्या शब्दांची बनलेली वाक्य सगळी अक्षरशेष होतात आणि म्हणून अक्षर म्हणजे कारण होय. बघा छापखान्यामध्ये आपल्याला अक्षरांचे हे अक्षरत्व चांगलं प्रत्ययास येतं. हजारो पुस्तके छापली जातात पण ती सगळी आय अक्षरात परिणत होतात. अखेर ही आय अक्षरे गाळून त्यांचा जो अयपिंड बनतो तो आणखीन गाळला जातो म्हणजे मृण्मय होतो आणि ती मृद अक्षरे कशी आहेत चिन्मय होते. हे जे असे कारणांचं कारण आहे तेच परम अक्षर म्हणजे अंतिम तत्व होय आणि तेच सर्व कारण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. अक्षरम ब्रह्म परमम या वाक्यामध्ये परम हे विशेषण कोणाचं आहे तर ते सहाचार्याने ब्रह्माकडे जातं आणि म्हणून त्याचा अर्थ होतं हे जे अक्षर ब्रह्म आहे तेच अंतिम होय, तेच परम होय, तेच श्रेष्ठ होय. जे अविनाशी आहे ते कारण ब्रह्म तेच अंतिम होय अशा अर्थाने. म्हणजे सदसत पाहिलं आपण आणि क्षराक्षर हेही बघितलं. श्लोक 64 482 नाम बघतो आपण. अविज्ञाता. ओम अविज्ञात्रे नमः.
अविज्ञाता शब्दाची अविज्ञात्रे चतुर्थी विभक्ती आहे. नमः म्हणताना चतुर्थी विभक्ती वापरायची असते, म्हणून आपण म्हटलंय ओम अविज्ञात्रे नमः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की आत्मनि कर्तृत्वाद अविकल्पम विज्ञानम कल्पितमिति तद्वासनावगुंठितः जीवो विज्ञाता तद्विलक्षणो विष्णू अविज्ञाता. म्हणजेच या ठिकाणी अविज्ञाताचा अर्थ आहे न जाणणारा. या ठिकाणी प्रथमाधी आपण ज्ञाता शब्दाचा अर्थ समजून घेऊ की सर्व विचार भावना जाणणारा प्राणीमात्रातील आत्मा जो आहे हाच काय ज्ञाता आहे, म्हणजे जाणलेला आहे अशा अर्थाने ज्ञाता. तो काय करतो, शरीर मन बुद्धीशी बद्ध झाल्यामुळे या साधनांच्या द्वारा कार्य करून विज्ञाता भाविक अगर संवेदक होतो. यालाच वेदांताच्या भाषेत काय म्हणतात परिभाषेमध्ये, तर जीव म्हटलेला आहे. कोणाला, जीवाला विज्ञाता म्हटलं आहे. आत्मा ज्ञाता आणि विज्ञाता जीव या अर्थाने. या दुःखपूर्ण घडामोडींच्या जगतामध्ये अहंकेंद्रित व्यक्तितत्वच काय आहे, कर्ता आणि भोगता होत असतं. श्रीनारायण परमात्मा परब्रह्म हे शुद्ध आत्मतत्व असल्याने या सगळ्या दुःखदायक विक्षेपात्मक अशा प्रकृतीच्या आवरणाने डागाळत नाही, झाकत नाही, आणि म्हणून ते शुद्ध आत्मतत्व श्री विष्णू काय अविज्ञाता आहे. आणि जीव म्हणजे जो आत्मा आहे, प्राणीमात्रातील आत्मा, हा शरीर मन बुद्धीशी बद्ध झाल्यानंतर या साधनांच्या द्वारे कार्य करून तो विज्ञाता बनतो, त्यालाच जीव म्हटलेला आहे. आणि परब्रह्म मात्र अविज्ञाता आहे. परब्रह्माला विज्ञाता म्हटले तर जो विशेष प्रकारे जाणला गेला असा अर्थ होऊ शकतो. कारण ज्ञाता म्हणजे जाणलेला आणि उपसर्ग लागला म्हणजे विशेषत्वाने जाणल्या गेलेला. म्हणजेच विज्ञान विषय जर झाला तर विज्ञात रूपाने तो मिटेल. म्हणजे या अर्थाने जर म्हटलं तर ठीक आहे, परब्रह्म विज्ञाता आहे, स्वरूप त्याग त्याला शक्य नाही आणि म्हणून तो सदैव काय विज्ञाताच राहतो. पण इथे तर त्याला अविज्ञाता म्हटलंय, तर ते कसं, तर तो जो आहे तो जो परब्रह्म तो जाणण्याचा विषय म्हणजे जाणण्यायोग्य विषय जो असतो तो कसा असतो, नश्वर असतो. आणि नश्वर असल्यामुळेच ज्यावेळी ज्ञातृभिन्न ज्ञेयच राहत नाही, मग काय जाणल्या जाईल, कोणाला जाणल्या जाईल. परब्रह्म तर नष्ट होणार नाही आहे, अविनाशी आहे ते. मग त्या ज्ञाताला ज्ञाता म्हणण्यात काय अर्थ आहे किंवा विज्ञाता म्हणण्यात काय अर्थ आहे. म्हणून जो विज्ञाता खरं तर तोच वस्तुतः अविज्ञाता आहे. जे आत्मतत्व आहे त्याला विज्ञाता म्हटलं आहे आणि तेच वस्तुतः काय आहे अविज्ञाताही म्हणायचं आहे. कारण परब्रह्माचं ते प्रत्येक आत्मरूप व्यक्तिव्यक्तीमध्ये आलेलं आहे, पिंडापिंडात आहे. पण खरं तर आणखीन थोडंसं वेगळ्या प्रकारे बघू की जिथे सर्वच मावळले, फक्त एकच एक शांत तेज ज्याचं वर्णन केलेलं आहे कोणी, ज्ञानदेव म्हणतात पुढील प्रमाणे की मावळवीत विश्वाभासू, मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडाशू, अद्वियाजिनी विकाशू वंदू आता. जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान चांदणिया, जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा. यामध्ये वर्णिलेला जो हा अद्भुत चित्सूर्य आहे म्हणजेच आत्मा, जो विश्व प्रपंच प्रगट करीत नाही. या साध्या सूर्यासारखा आकाशात प्रकाशणारा जो सूर्य आहे तोही परब्रह्माचाच तेज आहे ते. पण हा जो सूर्य आहे जो आपल्याला दिसतो तो विश्व प्रपंच प्रगट करीत असतो. पण इथे जे सांगितलेलं आहे तो भेद प्रपंच मिळून एकला एक राहतो. हा जो आत्मसूर्य आहे हा काय करतो, हा अज्ञान दूर करतो. अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान चांदणिया, म्हणजेच अज्ञान दूर करतो आणि ज्ञान प्रकाशित करतो. आणि जेव्हा ज्ञान प्रकाशित होतं तेव्हा जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा, अशा प्रकारे ज्ञानदेवांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तोच अविज्ञाता नाही कसं, तोच अविज्ञाता होय. अथवा विविधम गुणवैचित्रम विश्वम जानाती, विविध असं हे गुणवैचित्रांनी भरलेल्या विश्वाला जो जाणतो तो विज्ञाता. आत्मतत्व जे आपल्यामध्ये आहे ते मनबुद्धी
आणि शरीर यांच्याद्वारे सगळं जाणतो. म्हणजेच या गुणविचित्राने भरलेल्या विश्वाला जो जाणतो जीव तो विज्ञाता, म्हणजेच तो सगळं बघतो, म्हणून त्याला विज्ञाता म्हटलंय. विशेषत्वांनी जाणणारा, जाणलेला, ज्याने सगळं जाणलेलं आहे. ज्ञाताचा अर्थ जाणलेला आहे. आणि जो न विज्ञाता म्हणजे जाणल्या गेलेला नाही किंवा जो जाणल्या जात नाही तो अविज्ञाता होय. तो विज्ञाता नाही तर तो अविज्ञाता. म्हणून आचार्यांनी काय म्हटलंय की परमात्मा तद्विलक्षण, त्यापेक्षा जो वेगळा विष्णू आहे त्याला अविज्ञाता म्हटलं आहे. आत्मने कर्तृत्वात अविकल्पम विज्ञानम कल्पितमिति तद्वासनावगुंठितः जीवः विज्ञाता. वासनावगुंठित जीव हा विज्ञाता होय. आणि तद्विलक्षण, त्यापेक्षा जो विलक्षण आहे विष्णू तो मात्र अविज्ञाता आहे. म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे तो जाणलाही जात नाही अशा आहे, किंवा जाणला गेलेला नाही. ज्ञाताचा अर्थ जाणलेला आणि अविज्ञाता म्हणजे जो जाणला गेलेला नाही असा तो. म्हणून त्याचं एक नाम अविज्ञाता असं सांगितलेलं आहे. श्लोक 64, 483 नाम आहे. सहस्रांशुः ओम सहस्रांशवे नमः आदित्यादिगता अंशवहसि इति अयम एव मुख्यः सहस्रांशुः येन सूर्यस्तपति तेजसेद्ध. आचार्य शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की सूर्य आदी किरणांमध्ये वास्तवात भगवानच आहे. आदित्यादिगता, सूर्यादी किरणांमध्ये अंशवह म्हणजे किरणांमध्ये वास्तवात भगवानच आहे. आणि यासाठीच त्यांना सहस्रांशुः असं म्हटलंय. श्रुती म्हणते की ज्या तेजानी येन सूर्य तपती, ज्या तेजानी सूर्य तापतो, प्रज्वलित होतो, त्यालाच सहस्रांशू म्हटलेलं आहे. किंवा गीतेच्या 15व्या अध्यायात सुद्धा आलेलं आहे की यदादित्य गतं तेजः, आदित्यामध्ये जे तेज आहे ते मीच आहे असंही भगवंताने सांगितलं आहे. म्हणून भगवंतांचं एक नाम सहस्रांशू म्हटलेलं आहे. सहस्र म्हणजे हजार, त्याला हजारो किरणे आहेत असा. त्याच्या या हजारो किरणांमुळे सृष्टीतील सर्व जीवांना तेज मिळतं, प्रकाश मिळतो. संस्कृतमध्ये यालाच सहस्रांशू म्हटलेलं आहे. अंशू म्हणजे भानू अर्थात किरण. सृष्टीतील जे सगळे तेज दिसतं आपल्याला ते सूर्याची सगळी किरणं आहेत आणि त्यांनीच आपल्याला प्रकाश मिळतो, त्यांनीच आपल्याला तेज मिळतं. म्हणून म्हटलं आहे अंशू म्हणजे भानू अर्थात किरण. आणि सहस्रश असं म्हटलेलं आहे म्हणजे हजारो पसरलेले आहेत ते सहस्रांशू अशा अर्थाने. सहस्रपद विष्णू सहस्रनामामध्ये वारंवार आलेलं आहे. सहस्राचे स्वाभाविक हे आवडतं पद असलं पाहिजे. ही अनंतपार सृष्टी म्हणजे परमात्म्याचे सहस्रांशूच आहे, म्हणजे सहस्र किरणच आहे ही सृष्टी जी आहे ती. सहस्र म्हणजे हजारो 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 म्हणजे अनंत हा अर्थ इथे घ्यायचा आहे. हजार म्हणजे केवळ एकावर इतके शून्य असा अर्थ घ्यायचा नाही, तर हजारो हजारो अनंत असं घ्यायचं. हा जो विस्तार आहे हा देशतः जसा अनंत आहे तसा कालतःही अनंतच आहे आणि वस्तुतःही तर तो अनंतच आहे. देशतः, कालतः आणि वस्तुतः जो अनंत अनंत आहे म्हणून इथे हजार असा शब्द वापरलाय. सहस्र अनंत ही भगवंताचे विशेष नाम आहे. आणि सहस्र पदाचे जे वारंवार आवर्तन आलेले आहे तेही याचमुळे. असंख्यत्व दाखवण्यासाठीही संख्येचा उपयोग करावा लागतो. कशी विलक्षणता आहे बघा. हा जो विरोधाभास आहे परमात्म्याच्या वर्णनामध्ये तो वारंवार उत्पन्न होतो, कारण खरोखरच तो आश्चर्यमूर्तीच आहे. एखादा अष्टपैलू हिरा पाहू लागलं तर कोणता पैलू अधिक सुंदर, अष्टपैलू हिरा असेल तर कोणता पैलू अधिक सुंदर हे सांगणं जसं कठीण आहे. जो पाहावा तो सगळ्यात सुंदरच वाटतो, त्यातला पैलू अप्रतिम वाटतो. तुलना कशी ती करता येतच नाही. मग जो सहस्र पैलू आहे तो सहस्रांशू आहे. त्या परमात्म्याबद्दल बोलताना बोबडी वळली तर काय नवल. एक साधं मोराचं पीस घेतलं आणि त्याचा डोळा पाहू लागलो तर त्याचे नाना रंग, त्या रंगातील नाना तरंग, त्या रंगतरंगातील नाना आकृती आणि भाव पाहू लागलो तर माणूस दंग होऊन जातो. मग परमात्म्याबद्दल काय बोलायचंच नाही. तद्गतेन मनसा सर्वात्मना, त्याच्या चरणी फक्त लीन व्हायचं.
सहस्रांशू म्हणजे चंद्र, सूर्य, नक्षत्रेही त्याच्याकडूनच प्रकाश प्राप्त करतात. सर्व जीवांचं तेजही तोच आहे. शुद्ध ज्ञानस्वरूप आत्मा अत्यंत प्रकाशमान आहे. जो चित सूर्य रूपाने आपल्यामध्ये आहे तो सूर्याचे स्वरूपातील श्री नारायणही तोच आहे. आणि तोच काय आहे? सहस्रांशू, या सर्व जगाला तेज देणारा, प्रकाश देणारा आणि त्यानिमित्ताने सगळं ज्ञान देणारा असा कोण? तर तोच एक सहस्रांशू म्हटलेला आहे. आदित्यादिगता अंशव असेती अयमेव मुख्य सहस्रांशू किंवा येन सूर्यस्तपती तेजसेद्ध, किंवा सगळ्यामध्ये जो आहे तो चित सूर्य प्रत्यगात्मरूपाने तोही मीच. हे सगळं जे वर्णन आहे हे त्याचंच आहे. म्हणून त्याला अनंत जे म्हटलेलं आहे किंवा सहस्र म्हटलेलं आहे त्या अर्थाने सहस्रांशू हे त्याचं नाम त्याला शोभून दिसतंय. श्लोक 64. 484 नाम बघतो आपण. विधाता. ओम विधात्रे नमः. विशेषेण शेष दिग्गज भूधरान सर्वभूतानां धातॄन दधातीति विधाता. समस्त भूतांना धारण करणारे, शेष, दिग्गज आणि पर्वतांना विशेष रूपाने धारण करतात म्हणून तो विधाता म्हणून ओळखला गेलाय. सृष्टीची जी प्रत्यक्ष कारणे आहेत ती सृष्टीचे धाते होत. जसं ब्रह्मा, विष्णू, महेश, प्रजापती, मनु इत्यादी सृष्टनुग्रहकारी देवता आहेत. त्या देवतांच्या अधीन असलेली सृष्टी उपादाने आणि उपकरणे म्हणजे धाते वा धातृतत्वे होत. सांख्यात यांचं संख्यान झालेलं आहे. या तत्वविचाराला पौराणिकांनी लोकरोचक रूप दिलं आहे. दोन्ही मूलतः एकच आहेत. एक तात्विक रूप आणि दुसरं लौकिक रूप. धार्मिक आणि आध्यात्मिक संदर्भामध्ये विधाता या शब्दाचा अर्थ ईश्वर किंवा त्या उपरात्मा संदर्भात करतात, ज्याचे सृष्टीपालन आणि संरक्षण करण्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक दायित्व मानलेलं आहे. विधाताचे अनेक अर्थ सांगितले आहेत. विधाता म्हणजे रचणारा, बनवणारा, उत्पन्न करणारा. विधाता म्हणजे तयार करणारा, व्यवस्था लावणारा, सृष्टी बनवणारा म्हणजे जगाची रचना करणारा किंवा सृष्टीकर्ता किंवा दाता. तसेच असे अनेक अर्थ सांगितले आहेत. तसेच विधाता म्हणजे दैव, भाग्य, नशीब याही अर्थाने आहे. विधाता म्हणजे विश्वकर्मा असंही म्हटलं जातं. जे म्हटलं आहे ते एक तात्विक रूप आणि दुसरं लौकिक रूप. सृष्टीची ही सर्व कारणे कशी आहेत? चिंत्य आहेत, म्हणजेच चिंतन करण्यायोग्य आहेत. परंतु ह्या पलीकडे जे अचिंत्य मूल कारण आहे तेच इथे विधाता म्हटलं आहे. त्याचाच उल्लेख गीतेमध्ये पुढील प्रमाणे केलेला आहे. 8व्या अध्यायात की कविं पुराण मनुशासितार मनोरणीयां समनुस्वरेद्यः सर्वस्य धातारमचिंत्य रूपम आदित्यवर्णन तमसः परस्तात्. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये 9वा श्लोक आहे हा. इथे कवी म्हणजे सर्वज्ञ, पुराण म्हणजे अनादी जो आहे तो, अनुशासितारम म्हटलंय म्हणजे हा सर्व सृष्टीचा कसा आहे? शासन करणारा, सृष्टीचा शास्ता आहे. अणोरणीयां समनुस्मरेद्यः म्हटलंय पुढे. परमाणूपेक्षाही अत्यंत सूक्ष्म, अणोरणीयां परमाणूपेक्षाही अत्यंत सूक्ष्म आणि सर्वस्य धाताः म्हणजे सगळ्यांचा आधार आहे. पुन्हा अचिंत्य रूप म्हटलंय की ज्याच्या रूपाचं चिंतन करणं शक्य नाही. सूर्याप्रमाणे जो आदित्यवर्णन तमसः परस्तात् म्हटलंय म्हणजे सूर्याप्रमाणे हा महान आहे, तेजस्वी आहे आणि तमाच्या पलीकडे असणाऱ्या अशा या पुरुषाबद्दल हा जो श्लोक आहे तो आलेला आहे गीतेमध्ये. या समग्र श्लोकातील प्रत्येक पद मोठं अर्थपूर्ण आहे. जे आत्ता आपण कविं पुराण बघितला हा श्लोक 8व्या अध्यायातला 9वा श्लोक. या समग्र श्लोकातील प्रत्येक पद कसं आहे? मोठं अर्थपूर्ण आहे. परंतु सर्वस्य धातारमचिंत्य रूपम यामध्ये सर्वार्थ सार येऊन जात आहे या 3ऱ्या ओळीमध्ये की हा कसा आहे? सर्वांचा आधारही आहे पण ज्याच्या रूपाचं चिंतन करणं शक्य नाही. हा यात सर्वार्थ सार येऊन जातं या पदामध्ये, पूर्ण ओळीमध्ये. हा परमात्मा निखिल विश्वाचा धाता म्हणजे कर्ता आहे आणि अचिंत्य आहे. विश्व कसं आहे? चिंत्य आहे म्हणजे चिंतन करण्यायोग्य आहे, आकलन करण्यायोग्य आहे. म्हणजे थोडं का होईना त्याचं आकलन होतं कारण ते दृश्य आहे.
पण त्याचं मूल कारण काय आहे? अचिंत्य. म्हणजे या विश्वाचं मूल कारण जे आहे ते अचिंत्य आहे. मग प्रश्न पडतो की या जीवाला परमेश्वराचा साक्षात्कार होणार ते कसा? पण या जीवाच्या जड चित्तामध्ये तो परमात्मा आपणहूनच प्रतिबिंबित होतो आणि आपणहून प्रतिबिंबित होऊन त्या चित्ताला तो प्रस्फुरित करतो. आणि म्हणूनच उपनिषद सांगतं की हे अचिंतनीय आत्मतत्व जे आहे त्या आत्म्याच्या कृपेने चित्ताला चिंतनीय होते. आत्म्यामुळेच, त्या आत्म्याच्या कृपेमुळेच मग हा चित्ताला चिंतनीय म्हणजे चिंतन करण्यायोग्य होतो. एरवी तो अचिंत्य आहे असं म्हटलेलं आहे. सर्वत्र आत्मतत्व भरलेलं असल्याने जीवभाव टाकून दिल्यास त्या सर्व व्यापक परमात्म तत्वाचा, भगवत स्वरूपाचा साक्षात्कार होऊ शकतो. कारण ते सर्व ब्रह्मांडाचा आधार आहे आणि त्या तत्वालाच गीतेने सर्वस्य धातारम आणि अचिंत्य रूपम असं म्हटलं आहे. असं सांगून पुन्हा सूर्याकडे अंगुली निर्देश केला आहे. खालच्या ओळीत जिने म्हटलं आहे की आदित्य वर्णन तमस परस्तात, हा सूर्याप्रमाणे महान, तेजस्वी आणि तमाच्या पलीकडे. हे जे सांगितलं आहे हे सूर्याकडे अंगुली निर्देश केला यातून. म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर सगुण स्वरूप घेऊन मनुष्याच्या स्थूल दृष्टीसमोर सूर्यरूपात तळपत असतानाही जगात ईश्वर कुठे आहे असं म्हणणारे जडमोड नाही तर काय, त्याच्या रूपात तो दिसतोच आहे ना. इसाप नीतीतील जी बेडकी आणि तिचं पिल्लू ही गोष्ट सगळ्यांना माहीत असेल. जसं मोठा प्राणी बैल सांगताना आम्ही मोठा प्राणी बघितला, बाहेर बैल येतो आणि बेडकीची पिल्लं, बेडकी आतमध्ये विहिरीमध्ये असते आणि बेडकीची पिल्लं त्या बैलाला बघतात आणि मग ते खाली येऊन आपल्या बेडकीला सांगतात, आजी असते ती त्यांची, तिला सांगतात की आम्ही असा मोठा प्राणी बघितला. किती मोठा प्राणी? मग ती म्हणते एवढा एवढा एवढा. असं करता करता बेडकीला पोट फुगवून दाखवता आलंच नाही. अखेर तिचं पोट फुटलं. शेवटी ती प्राणास मुकली. तसे हे मानवी बुद्धीने ईश्वराच्या महत्तेचं आकलन करताना होतं. नेती कळतच नाही काय किती आहे कसा आहे तो, म्हणून म्हटलेलं आहे. तिच्या त्या बुद्धीच्या चिंध्या होऊन जातात. बेडकीच्या पिलासारखे ईश्वरी महत्तेचं अचिंत्य वैभवाने भारवलेलं विनम्र श्रद्धामय व्यक्तित्व तेवढं उरतं फक्त. तसे या विष्णू सहस्राचे आहे. सहस्रमुखाने सहस्रशः वर्णन करूनही त्याच्या महत्तेचा पार न पाहून शेवटी काय नमः म्हणून डोके टेकवलं जातं. शेवटी अचिंत्य आणि धाता म्हणजे विश्वकर्ता, करविता, नियंता, फल देणारा असाही फलदाता ज्याला म्हणता येईल. करविता, नियंताई आणि फलदाता तोच आहे, तोच हा विधाता. हेच फक्त ध्यानी ठेवूया. श्लोक 64 485 नाम बघतो आपण. कृतलक्षणः. ओम कृतलक्षणाय नमः. नित्य निष्पन्न चैतन्य रूपत्वात् कृतलक्षणः. कृतानि लक्षणानि शस्त्राण्येनेति वा इति कृतलक्षणः. म्हणजे भगवंत आपल्या 6 लक्षणांनी प्रसिद्ध आहे असा. कृतानि लक्षणांनी म्हटलंय शास्त्राणी अनेन इति वा, म्हणजे आपल्या 6 लक्षणांनी तो प्रसिद्ध आहे. कोणती 6 लक्षणं? तर ऐश्वर्य, धर्म, यश, संपत्ती, ज्ञान आणि वैराग्य. हे षड्गुणैश्वर्य भगवंताचे सगळे गुण आहेत. षड्गुण जे म्हणतात त्याला. आणि म्हणून भगवान असं जे वापरतात भगवंतासाठी, भग या शब्दात सुद्धा हे षड्गुण आहे. आणि वान म्हणजे वत असणारा, हे षड्गुण ज्याच्या ठाई आहे तो भगवान असाही अर्थ केला जातो. आणि असा अर्थ आहे, केला जातोपेक्षा असाच अर्थ आहे. पुराणातील वर्णनाप्रमाणे भगवंतांनी आपल्या वक्षावर भृगु महर्षींचे पदचिन्ह धारण केलं आहे, म्हणूनही तो कृतलक्षण आहे. तसेच वेदाशास्त्र आणि विज्ञानम एतत् सर्वै जनार्दनात, ही जी ओळ आलेली आहे यामध्ये वेद, शास्त्र आणि संपूर्ण विज्ञान जनार्दनापासूनच झालेत असं म्हटलं जातं. आणि म्हणून तो कृतलक्षण. ही सर्व लक्षणं म्हणजे शास्त्रांची रचना, कृत म्हणजे केलेली आहे ज्यांनी, कृतचा अर्थ आहे केलेले, आणि हे सगळे शास्त्रांची रचना ज्यांनी केलेली आहे
असा तो, आणि म्हणून तो कृतलक्षण. म्हणून आचार्यांनी भाष्यात जे केलं आहे की कृतानि लक्षणानि शास्त्राणि अनेन इति वा. कृतं नित्य निष्पन्नं चैतन्य रूपम लक्षणं यस्य सह कृतलक्षणः. कृत म्हणजे इथे सहज संपादित आहेत. त्याचं हे लक्षण कसं आहे, स्वतः सिद्ध आहे. त्याच्यामध्ये आधी आहेतच, वेगळे काही केलेले नाही आहे, सहज संपादित म्हणून म्हटलंय. ते बाह्य नाही आणि म्हणून संपादनीय पण नाही. संपादनीयचा अर्थ आहे जे संपादन करण्यायोग्य आहे ते आपण घेतो, त्याला संपादनीय म्हणतात. पण भगवंताची लक्षणं कशी आहेत, ती सहज संपादित आहेत. ते त्याचं स्वरूप आहे आणि म्हणून तो स्वतः सिद्ध आहे, सहज आहे. जे मिळवलं जातं ते गमावण्याची शक्यताही असते. त्याच्या योगक्षेमाची चिंता व्हावी लागते. पण कृतलक्षणात ही भानगड नाही, कारण ते त्याचे सहज संपादित आहे, त्यांनी केलेले आहेत, स्वतः सगळा त्याच्याचपासून झालेला आहे. ह्या स्वरूप लक्षणाला अनुलक्षूनच भगवंतांनी आश्वासने दिलंय आपल्या भक्ताला की योगक्षेमं वहाम्यहम. मी तुझा योग आणि क्षेम वाहण्याचं कार्य माझ्याकडे लागलं, मी ते सगळं करीन. भगवंत हा भक्तांचा स्वरूप लक्षणरूप योगक्षेम वाहतो. जे जे त्यांनी संपादित केलं आहे भक्तांनी त्या सगळ्याचा तो योग करतो. म्हणजे ते सगळं त्याला पुन्हा जोडून देतो त्याच्याशी. आणि क्षेम म्हणजे त्याचं त्याग जे त्यांनी मिळवलं आहे त्याचं रक्षणही ते करतात. अशा अर्थाने म्हणजेच तो त्याच्या संसाराची चिंता वाहत नाही, तर त्यांनी जे संपादित केलं आहे भगवंताशी जोडून राहणं किंवा त्याचा जो काही भक्तीचा उदय त्याच्यामध्ये झालेला आहे ते सगळं भगवंत जोडून घेतात त्याला. आणि ते जे त्यांनी जोडलेलं आहे केलेलं आहे मनापासून त्याचं सगळ्याचं रक्षणही भगवंत करतात. म्हणून योगक्षेमं वहामी अहम. वहाम्यहमचा अर्थ आहे वहामी अहम. तुकाराम महाराजांचा योगक्षेम त्याने कसा व्हायला असं विचार येऊ शकतो, शंका येऊ शकते. धन गेले, मान गेला, बायको पोरे गेली, अन्नान्न होऊन मेली, तो केवळ विधेय होऊन राहिले. तरी सुद्धा तुकाराम महाराज विधेय होऊन राहिले, आत्मनिष्ठ होऊन राहिले. आणि हाच जो आहे तुकारामांचा आत्मनिष्ठत्व किंवा हा जे जोडून राहणं आहे भगवंताशी, हे जे आहे हे भगवंताने त्याचा योगक्षेम अशा प्रकारे वाहिला आहे. भरत सावित्रीचाही हा कंठरव हाच आहे. आता भरत सावित्री म्हणजे काय असा प्रश्न पडतो, शंका, कारण हा शब्द ऐकताना पुष्कळदा कमी वेळा ऐकला जातो. तर भरत सावित्री म्हणजे जय नावाचा किंवा भारत नावाचा 18 पर्वांचा ग्रंथ, ज्यामध्ये 1,00,000 ओव्या आहेत किंवा श्लोक आहेत म्हणा. ते वाचायला ऐकायला कठीण आहे. आणि म्हणून वेदव्यासांनी काय केलं, त्याच्यातले प्राथमिक 4 श्लोक जे आहे ते वाचण्याचा सल्ला दिला. त्याला म्हणतात भरत सावित्री. काय म्हणतात महर्षी व्यास, तर जीव बाहेरून जे जे मिळवतात ते त्याचे आपलेसे होत नाही, त्याच्याजवळ स्थिर राहत नाही. मग राहतं काय, राहतं ते त्याचं लक्षण, त्याचं जे निजधन आहे ते राहतं. म्हणून निजधनाचीच काळजी घ्या, धर्माची आस्था बाळगा. इतर सारं तुमचे उद्योग अर्थ आणि काम संपादनाचे आहेत. इतरचे काही आपण उद्योग करतो ते सगळं पैसा किंवा आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी आहे, म्हणजे अर्थ आणि काम संपादनाचे आहेत. श्री आणि स्त्री यांना प्रसन्न करण्याचे फुकट आहेत ते सगळे, असं व्यास महर्षी म्हणतात. 1,00,000 संहिता लिहून शेवटी तात्पर्य म्हणून कंठरवानी आता सांगतात आहेत की हा मानव जीवन इतिहासाचा व्यास मुनिकृत सनातन संदेश आहे, निष्कर्ष आहे. परमात्मा हा सिद्ध आहे, परंतु त्याचे उपासक साधक आहेत. सिद्धाचं जीवन कसं असतं, सहज असतं. साधकांना ते विवेक विचारपूर्वक प्रयत्नाने संपादवायचे असतं. सिद्ध कृतलक्षण म्हणूनच भगवंताला म्हटलंय की सहज स्वरूप तो आहे, म्हणजेच सहज संपादित त्याच्यामध्ये सगळी ती लक्षणं आहेत. पण साधक कसा आहे, संपादित स्वरूप आहे, जे त्याने प्राप्त केलंय त्या स्वरूप तो आहे. पण भगवंत मात्र सहज संपादित आहेत अशा अर्थाने. आणि म्हणूनच भगवंताला कृतलक्षणं असं जे म्हटलंय ते यासाठी म्हटलंय की भगवंताच्या जवळ जी काही लक्षणं आहेत ही सगळी ऐश्वर्य, धर्म, यश, संपत्ती, ज्ञान, वैराग्य ही त्याला त्याच्यामध्ये सहजच आहेत. आणि बाकी सगळी लक्षणं जे
ती जी शास्त्रांची रचना करणं वगैरे सगळं आहे हे भगवंतापासूनच झालेलं आहे. वेद शास्त्र संपूर्ण विज्ञान हे जनार्दनापासूनच झालेले आहेत, म्हणूनही तो कृतलक्षण आहे. अशाही अर्थाने याचं हे जे एक नाम आहे कृतलक्षण, हे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्याला कृतलक्षण हे एक त्या नाम मिळालेलं आहे किंवा त्या नामाने त्याला संबोधलं जातं.